आम्हाला फिरायला जितकं आवडतं ना त्याच्यापेक्षा जास्त कंटाळवाणं बॅकपॅक करणं वाटतं. हॅलो, गुड मॉर्निंग. आई झाल्यानंतर प्रत्येक आईची मॉर्निंग ना ही अशीच होत असावी. सकाळी उठायचं, मुलांचा टिफिन रेडी करायचा, मग मुलांना उठवायचं, त्यांना रेडी करायचं, स्कूलला नेऊन सोडायचं आणि त्यानंतर जो काही वेळ असतो तो आमचा असतो. आणि त्या आमच्या वेळामध्ये पण ना घरची कामं काही पिछा सोडत नाही. आणि तरीही आम्ही खुश असतो की मुलं शाळेत गेल्यावर आम्हाला आमचा वेळ मिळतो बरं का. देवाची पूजा करून झाल्यानंतर मी घरातली काही कामं आवरायला घेतली आणि आज माझं प्रायोरिटीवालं काम होतं ते म्हणजे ट्रॉल्या साफ करणं. मी ना मध्ये मध्ये या ट्रॉला ना वर क्लीन करत असते, त्यामुळे ना जास्त खराब होत नाहीत आणि त्याच्यामध्ये मी प्लास्टिक शीट टाकते जेणेकरून ना ते लवकर खराबसुद्धा होत नाही आणि दिसायलाही छान दिसतं. अत्रे अजून लहान आहे त्यामुळे ना एका दिवशी सगळं घर क्लीन करणं माझ्यासाठी थोडं डिफिकल्ट होऊन जातं. त्यामुळे मी रोज एक गोष्ट प्रायोरिटीमध्ये ठेवते की आज ही गोष्ट साफ करायची आहे, ज्यामुळे ना एकत्र साफसफाई करायचं टेन्शन राहत नाही आणि घर अगदी स्वच्छ होतं. त्यानंतर रात्रीला स्कूलमधनं आणलं आणि संध्याकाळच्या वेळेला ना इथे मी ब्रेड बटर टोस्ट केले होते. त्याच्यामध्ये साखर घालून खायला कोणाकोणाला आवडतं नक्की कमेंट करून सांगा. 2 दिवसासाठी आम्ही जाणार होतो ट्रिपला जायला जेवढी मजा येते ना तेवढी पॅकिंग करायचा मला कंटाळा येतो. पण ही असले ना की मला अजिबात टेन्शन राहत नाही. त्यांनी सगळी पॅकिंग अगदी छान करून घेतली. त्यानंतर रात्रीचं जेवण केलं आणि मग मी आवरायला घेतलं घरातली इतर कामं, कारण की सकाळी आम्हाला लवकर जायचं होतं आणि सकाळी उठून माझ्याकडनं ही कामं होणं अशक्य आहे. सगळ्यात आधी यात्रेसाठी 2 दिवसाचा खाऊ पॅक केला आणि त्यानंतर ओटा आवरला, भांडे घासले आणि असा होता माझा आजचा दिवस. आय होप तुमचाही दिवस छान गेला असेल. बाय बाय.